कुठे कुठे असं लिहिलंय की याच्या हाताला दुखापत झाली, तर तशी दुखापत आता होऊ शकते, पण तेव्हा नव्हती झाली. आज चांगली गोष्ट हिच्याबद्दल सांगायची झाली, मैत्रीण म्हणून किंवा कोस्टार म्हणून 3 सांगायला सांग. 3 सांगू. एकासाठीच इतका वेळ मला वाट बघावी लागली. आता तर राज पण तर गुरुच आहे. कसं? मला अशी सवय आहे. रिदम, भाऊ बहीण आहे भाई. भाऊ बहीण. तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट खातर मी पुन्हा एकदा आली आहे सनई चौघडे या मालिकेच्या सेटवर. आणि आजचा दिवस पण खूप छान आहे, कारण का आज आहे चिनूचा बर्थडे, म्हणजेच आपल्या शरूचा बर्थडे. हॅपी बर्थडे. म्हणजे इथे आज तिला पार्सल्स येत आहेत, तिची रूम पूर्ण भरली असणार आहे. पण जयकडून काय मिळालं की आता मी पॅरलल युनिवर्सवाला एक रील बघितली, बर्थडेला तरी सोड यार बिचारीला. म्हणजे नाही, हा प्लॅन केला होता आम्ही खूप दिवस आधीच. मी तिला सांगितलं होतं हा एक व्हिडिओ करायचा आहे आपल्याला. तिला हे माहीत नव्हतं हे एडिट कसं होणार आहे, ते तिने आज बघितलं. मॉली मॉली द एडिटर यार, ती खूप म्हणजे आता आमचे जे पार्टी सिक्वेन्स पण झाला त्याचे पण तुम्ही रिसेंट जे रील बघत असाल जे आम्ही कोलॅब केलं BTS वाले, कमाल एडिटर आहे ती. हे नव्हतं माहिती मला. म्हणजे ऍक्च्युली आता तिलाच मेसेज करत होते की आय लव्ह इट. लास्ट टाइम यांनी तू इंटरव्ह्यूमध्ये नव्हतीस, त्यांनी खूप सारे प्रँक सांगितले आणि त्यांनी हेही सांगितलं की आता पण एक प्रँक सुरू आहे जो कोणालाच माहिती नाही. आता ऑन आहे? ऑन आहे कशाबद्दल आहे? ते का सांगू मग काय? नेहमी येते तेव्हा काहीतरी कोड टाकून जाते, म्हणजे सगळ्यांची. पण काय आजचं लास्ट होणार आहे ते की नाही? नाही ते मी बोललो 1-2 महिन्यांनी कळणार आहे, ते रिव्हील होणार आहे. हो 1-2 महिन्यांनी? त्यांनी पुन्हा टाइम वगैरे सेट केला की 2 महिन्याचं ते आहे प्रँक. बरं तुमचा जो ह्याच्यामध्ये मॉलीचा पण हात आहे, म्हणजे त्याच्या रिअल लाईफ बायकोचा हात आहे. ते प्रँक तिला माहिती आहे काय? नाही म्हणजे तीच एडिट करणार आहे. लास्ट टाइम जयनी म्हणजे राजनी सांगितलं की तो जो सीन होता तो जितका छान स्क्रीनवर दिसला ना, त्याच्या मागे खूप कष्ट लागले, त्याच्या हाताला खूप खरचटलं गेलेलं. मला सांग शरू, तुला किती डिफिकल्ट गेलाय की इझी गेलाय त्या सीनबद्दल? नाही म्हणजे फाईट सिक्वेन्स ह्याच्या आधी पण केलं होतं, त्यामुळे असं डिफिकल्ट नव्हतं. येस की पावसामुळे तो ड्रेस हेवी झाला होता आणि ते सिक्वेन्सवालं होतं ना, त्यामुळे ते खरचटलं. पण आय गेस कुठे कुठे असं लिहिलंय की ह्याच्या हाताला दुखापत झाली, तर तशी दुखापत आता होऊ शकते, पण तेव्हा नव्हती झाली. म्हणजे इथे जे आपण त्याविषयी बोललो ते कोणीतरी कुठल्या तरी दुसऱ्या एका न्यूज चॅनलने घेतलं आणि गंभीर दुखापत झाली रोमॅन्टिक सीनमध्ये. म्हणजे हा काय मूर्खपण आहे. आज बर्थडे आहे, राजकडनं काय गिफ्ट मागणार आहेस तू? ती मला कालपासूनच बोलली माझ्याशी नीट बोल. हा, कारण नीट बोल. मी नेहमी टॉम अँड जेरी सारखे भांडत असतो, तर मी कालच त्याला बोलले होते की प्लीज आज माझा बर्थडे. कालपासूनच ऍक्च्युली मला खूप चांगली ट्रीटमेंट देतात सगळेच सेटवरती. हा महिना सुरू झाल्यापासूनच ती बोलते माझा बर्थडे, सगळ्यांसोबत जाऊन सेल्फी काढते. अरे माझ्या बर्थडेला पोस्ट करायला तुमच्याकडे काहीतरी हवं. हो, पण येस त्याने मॉली आणि त्याने जे गिफ्ट दिलंय, जी रील दिली आहे तीच बेस्ट आहे, कारण की ती मिलियन व्ह्यूज वाली रील दिली, अजून काय पाहिजे? पिक आहे येस. पण राज, इतर वेळेला आपण खूप खोड्या, म्हणजे हिच्याबद्दल तू सगळं सिक्रेट सांगतोस, पण आज चांगली गोष्ट हिच्याबद्दल सांगायची झाली, मैत्रीण म्हणून किंवा कोस्टार म्हणून 3 सांगायला सांग. 3 सांगू. एकासाठीच इतका वेळ मला वाट बघावी लागली. वेगळ्या पाहिजे. हा वेगळ्या म्हणजे दाम ना जरा काम चांगलं कर. छान आहे हा. चल हे बेसिक आहे. मुळात स्पोर्टिंगली ती सगळ्या गोष्टी घेते, म्हणजे ती अशी हा. दुसरा भाऊ आहे आपला. हो. बस या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते तू सांगितलं, तुझी डिमांड होती हॅपी बर्थडे. Birthday. मला सतत असं रिमाइंड करावं लागेल मला. सेकंड पण छान, पण ठीक आहे ना. आणि नाही मेहनत करते खूप. बस आता काय याच्यापेक्षा चांगलं बोलायचं आहे तुझ्याबद्दल. चिन्मयी, म्हणजे अचानकपणे आपल्या वाटेला किती छान छान कामं येतात आणि ही भूमिका जेव्हा आपण स्वीकारतो ना, इतकी लोकप्रिय होईल आपल्याला काहीच माहिती नसतं. हे हळूहळू आपल्या मेहनतीचं फळ मिळत जातं. मला सांग, आज बर्थडे आहे, या निमित्ताने अजून काय तुझी बकेट लिस्ट आहे जिला टिक करायची आहे? मे इट बी ट्रिप्स किंवा ओव्हरऑल? नाही, माझी एकच बकेट लिस्ट असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला बड्डेच्या दिवशी काम करायचं असतं. मला ऑनसेट लाईक वर्किंग बड्डे खूप आवडतो आणि आत्तापर्यंत माझा 7 वर्षाचा रेकॉर्ड आहे की मला म्हणजे सेटवरती पण करायचं असतं, सगळ्यांना भेटायचं असतं आणि काम करायचं असतं मुळात, आणि मग घरी पण जायचं असतं घरच्यांसोबत. तर मी तेच प्रे करते
नेहमी की बड्डेला विश की मी प्रत्येक माझ्या बड्डेला एका सेटवरती सेम सेट किंवा नवीन काही काम असू दे पण मी काम करत असलं पाहिजे. आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघाल, पण मला सांगा की या निमित्ताने तुमच्या लाईफमधल्या गुरुला ज्यांनी इथपर्यंत यायला खूप हेल्प केली आहे, म्हणजे डिरेक्टली इनडिरेक्टली म्हणा, किंवा कोणाचं नाव आवर्जून घ्यायला आवडेल? असं कोणा एकाचं नाव घेतलं नाही जाऊ शकत, कारण की प्रत्येकाने प्रत्येक टप्प्यामध्ये तेवढीच मदत आणि तेवढंच काय बोलतात की प्रोत्साहन दिलं आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हेल्प केली आहे. त्यामुळे मला एका कोणाचं नाव नाही सांगू शकत मी. म्हणजे सगळ्यांसाठी हा जे लाईफमध्ये येतात, आता तर राज पण तर गुरुच आहे. कसं कसं रागावरती ताबा ठेवायचं हे मी आता ह्याच्याकडून शिकते. देव पण बरंच. म्हणजे आई बाबा तर आहेतच, स्वामी आहेत, त्यांच्यावरती अजून कोणी नाही. आणि प्रत्येक टप्प्यात येतात, टीचर्स आहेत, माझे कथ्थकचे गुरु आहेत, असं बरेच आहेत. आता बघा तुम्ही सिंकमध्ये हलत होतात असे. मला अशी सवय आहे. एकदम भाऊ बहीण आहे भाई. भाऊ बहीण चिनू दीदी. नाश्ता चिनू दीदी करत असतो. सेम राज, कोण आहे तुझं गुरु आणि त्यांना थँक्स म्हणायचं झालं तर काय? नाही नाही, ही म्हणाली तसंच आहे की आपण कोणा एकाचं नाव नाही घेऊ शकत, पण खरं तर म्हणजे लाईफच आहे. ॲक्च्युअली आपल्याला जेव्हा फटके पडतात तेव्हाच आपण शिकतो. बाकी किती कोणी प्रेमाने सांगू देत, आपल्याला कळतं पण वळत नाही. पण जेव्हा आपली सिच्युएशन येते, आपण धक्के खातो, खड्ड्यात पडतो, तेव्हा जे शिकायला मिळतं ना, ते सगळ्यात चांगलं असतं. त्यामुळे स्वतः पहिलं, चायनीजचं एक म्हण आहे की विद्यार्थी तयार झाला की शिक्षक येतो, तर आधी विद्यार्थी तयार व्हायला हवा. तर तसं आहे. गुरु राज हंचनाळे यांनी एक लाईन टाकलेली आहे. आता ह्या म्हणजे 5 मिनिटासाठी हा. बरं, आता मस्त पाऊसही पडतोय आणि तुमचे रोमॅन्टिक सीन्स येत आहेत. मी शरूसाठी गाणं म्हणायला सांगणार होते, बट सीनसाठी बोलवलंय. सो नाही नाही सांग ना, सांग. बर्थडे गिफ्ट. नाही नाही नाही, काय काय बर्थडे गिफ्ट. थँक्यू गाईज, आणि मस्त सीन्स करा आणि असेच छान राहा. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्स फॉर कमिंग. सॉरी तुला जास्त वेट करायला. किती वेळ वेट करू शकते मी. थँक्यू.